धन्य काळ संत बेठी, पायी मिठी पडली तू. विश्ववंद्य कैवल्य साम्राज्य ज्ञानोबराय यांच्या 750व्या जयंतीनिमित्त आणि संतश्रेष्ठ विश्ववंद्य जगद्गुरू तुकोबराय यांच्या 375व्या जयंतीनिमित्त सकल संत पादुका दर्शन व भगवान ज्ञानोबरायांच्या माऊलीचं आश्वास रिंगण आणि त्रिदिवसीय नामकीर्तन महोत्सवाचं आयोजन श्री दत्त गार्डन मंगल कार्यालय या ठिकाणी नियोजित करण्यात आलेलं आहे. मी योगीराष्ट्र संत महाराज संस्थानचा अध्यक्ष श्री नामदेव महाराज साठे आपणा सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. मी आमच्या संस्थानसहित सर्व मंडळी या कार्यक्रमाकरता येत आहोत, तरी आपण सर्व मंडळींनी या कार्यक्रमाकरता हजर राहावं आणि तन मन धनाने आपण या कार्यक्रमाकरता सहकार्य करावं. आपण आपल्या जीवनामध्ये आत्तापर्यंत अनेक वाऱ्या केल्या, परमार्थ केला, पण हा परमार्थ करत असताना आपल्याला सकल संतांचं दर्शन एकाच वेळेस घडवण्याचा प्रयत्न हा आमच्या सर्व वारकरी परिवारातून होत आहे. त्यामुळे मला वाटतं आपल्या जीवनातील अतिशय आनंदाचा आणि भाग्याचा क्षण आहे की आपल्याला एकाच ठिकाणी सकल संतांचं पादुकांचं दर्शन होत आहे. संत पादुकांचं दर्शन नाही तर प्रत्यक्ष आपल्याला त्या पादुकांच्या निमित्ताने प्रत्यक्ष त्या संतांचं दर्शन होत आहे. मला वाटतं आपण आपल्या जीवनामधला अत्यंत महत्त्वाचा योग आहे, कारण आपल्या हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये जे दोन पवित्र सण मानले जातात, एक म्हणजे दसरा आणि दुसरा सण म्हणजे दीपावली. या दोन सणाच्या बरोबर मध्यभागी म्हणजे या दोन सणाच्या माध्यमात हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कारण मला वाटतं वारकऱ्याच्या जीवनामध्ये सकल संतांच्या जीवनामध्ये जर दसरा आणि दिवाळी काय असेल तर आमचे वारकरी म्हणतात की दसरा दिवाळी तोची आम्हा क्षण, सखे हरिजन भेटतील, किंवा आपण सहज म्हणून जातो संत येती घरा तोची दिवाळी दसरा. मला वाटतं मग आपल्या जीवनामध्ये हा दसरा आणि दिवाळी योग्य पद्धतीने होण्याकरता आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आपल्या भाग्यामध्ये हा महत्भाग्याने आलेला हा योग आहे. त्यामुळे पुन्हा एकदा माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी या कार्यक्रमाकरता, या सोहळ्याकरता, या भव्य दिव्य सोहळ्याकरता आपण सर्वांनी हजर राहावं ही सर्वांना नम्र विनंती. पुन्हा एकदा ऐका ठिकाण दत्त गार्डन मंगल कार्यालय, चौफुला. रामकृष्ण.